न विचार करता दिलेले वचन आणि न पाहता सोडलेला बाण नेहमी शापाच्या रूपाने त्रास देण्यासाठी तसाच परत येत असतो. खरा राजा तर ही वेळच आहे. काय माहीत माणसाला कशाचा गर्व आहे. ही वेळच सगळी चक्र फिरवत असते. रोज सकाळी पहाटे 3च लोक उठतात. 1 आई, 2 कष्ट आणि 3 मजबुरी म्हणजे जबाबदारीचं मन. आपली साथ तर आपलं जीवन देखील सोडतं. मग लोकांशी तक्रारी ठेवून काय उपयोग आहे. तुमच्या मनातील भावना, दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका. कारण इथे तुमचा तमाशा बनायला वेळ लागत नाही. स्वतःला कधीही विचारू नका की आपला खरा दोस्त मित्र कोण आहे. तर स्वतःला हे विचारा की मी कोणाचा खास आणि प्रामाणिक मित्र आहे. जीवनाचा एक नियम आहे. जर तुम्ही संयम ठेवून वाट पाहिली तर सर्व गोष्टी, सर्व स्वप्न पूर्ण होतात म्हणजे होतातच. जीवनाचे एक गणित आहे जे की एकदम सरळ आहे. ते म्हणतात ना, कर भला तो हो भला, कर बुरा तो हो बुरा. आपण वाईट करणार तर वाईटच होणार आणि चांगलं करणार तर चांगलंच होणार. इथे एक नियम आहे. आपण जे देणार तेच व्याजासहित परत येणार. मग ते चांगले प्रेम असो, इज्जत असो किंवा तिरस्कार असो. चुकीच्या नंबरचा चष्मा आणि चुकीच्या दृष्टिकोनमध्ये काहीच फरक नाही. प्रत्येक गोष्ट चुकीची, प्रत्येक रस्ता वाकडा आणि प्रत्येक चेहरा बिघडलेलाच दिसतो. कधी कुणाच्या चेहऱ्यावरील हसू बनून पहा. आनंदाचं माहीत नाही पण समाधान नक्की मिळेल. एखाद्यावर प्रेम इतकं मनापासून करा, इतकं प्रामाणिक करा की ती व्यक्ती तुम्हाला मिळाली नाही तरी त्या व्यक्तीला ना दुसरीकडे कुठेही प्रेम मिळालं तर पहिल्यांदा तुमचीच आठवण झाली पाहिजे. जेव्हा तुमच्या हृदयामध्ये, मनामध्ये एखाद्याबद्दल तिरस्कार निर्माण होत असेल तर त्यावेळेला त्या व्यक्तीच्या चांगल्या चांगल्या गोष्टी लक्षात आणा. तिरस्कार कमी होईल. खूप वेळा आपण अशा लोकांकडूनच हसून घेतो, अशा लोकांकडूनच तमाशा करून घेतो ज्या लोकांना आपल्या वाईट वेळेत आपल्या सर्व प्रायव्हेट गोष्टी सांगून बसलेलो असतो. खरोखर रिकाम्या पाकिटासारखीच एखादी नाती असतात. ज्याच्या आतमध्ये काहीच नसतं तरी सुद्धा त्या पाकिटाला आपण जपत असतो. आपल्या मनाच्या दरवाजावर थोडं लक्ष ठेवा. कोण येतंय, कोण जातंय, कोण थांबतंय, कोण कायमचं निघून जातंय याचं निरीक्षण करा. जे आपल्या मनामध्ये ठेवायच्या लायकीचे आहेत त्यांनाच आपल्या मनामध्ये ठेवा. नाहीतर बाकीच्यांना बाहेर काढून टाका. काही गरज नाही त्यांची. नाती खूप कमी कमवा पण ती मनापासून निभावा. कारण लोक जास्त चांगलं मिळवण्याच्या नादात चांगलंच गमावून बसतात. कुणाच्या भावनेला इतका पण धक्का देऊ नका की कधी त्या व्यक्तीला तुमची आठवण जरी झाली तर त्याला मानसिक त्रास होईल. मी तर म्हणते कोणालाही दुःख देऊ नका. कारण नियतीचा नियम आहे. आपण जे देणार ते 1000 पटीने आपल्याला परत मिळणार. मित्रमैत्रिणींनो, काय फरक पडतो आपण कसे आहोत. समोरच्याच्या मनात आपल्याबद्दल काय चालू आहे, त्याची आपल्याबद्दल कशी दृष्टी आहे तसेच आपण त्याच्या नजरेत बनत असतो. जास्त टेन्शन न घेता जीवन भरभरून जगण्याचा प्रयत्न करा. चला तर हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया सुंदर विचारांबरोबर.